पाहूया प्रश्न. प्रश्न असा आहे, एका फलंदाजाने 12 डावात काही सरासरी धावा काढल्या. 13व्या डावात 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी 2 ने कमी झाली. तर 13 डावांची सरासरी किती? आता त्याचं उत्तर काढायचं. सलग डाव असतील आणि सरासरी दिलेली असेल तर त्याचे उत्तर काढण्याची एकदम सोपी पद्धत पाहूया. तर सलग डाव 12 आणि 13 आहे, सरासरी 2 ने कमी झाली. तर याला 2 ने गुणायचं, याला सुद्धा 2 ने गुणायचं. 12 दुने 24, 13 दुने 26. आता महत्वाचं लक्षात घ्यायचं की 13व्या डावात धावा किती काढल्या? 64 धावा काढलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, इथे 2 ने कमी झाला शब्द आहे. सरासरी जर कमी झाली असेल तर ह्या 64 धावामध्ये हे 24 प्लस करायचे, इकडचे 26 प्लस करायचे. कशामुळे? सरासरी कमी झाली म्हणून. जर वाढली असती तर याच धावामधून ते कमी केले असते. पाहूया. 4 आणि 4 झाले 8, 6 आणि 2 झाले 8, 88 आली. आणि इकडे 6 आणि 4 10, 6 आणि 2 8 आणि 1 90. म्हणजे ही सरासरी 88 आहे, ही सरासरी 90 आहे. आपण ठरवायचं आपल्याला काय पाहिजे? 13 डावांची सरासरी पाहिजे. म्हणजे ती सरासरी काय झाली? कमी झाली. मग याच्यात कमी कोणी? 88. म्हणून 13 डावांची सरासरी 88 राहील. हा दुसरा पर्याय. असा प्रश्न आहे पुढे. रोहित शर्माने 11 डावात काही सरासरीने धावा काढल्या. डावात 120 धावा काढल्यामुळे सरासरी 5 ने वाढली. तर त्याची नवीन सरासरी किती? आता मी आधी सांगितलं होतं की ते वाढली किंवा कमी याच्याकडे लक्ष द्यायचं फक्त आपण. सलग डाव येतं. 11वा डाव, हा 12वा डाव. या 11ला 5 ने गुणून घ्यायचं, या 12ला सुद्धा 5 नेच गुणून घ्यायचं. 11 5 55 होईल, 12 5 60 होईल. सरासरी वाढलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या धावा काढलेल्या आहेत त्या धावामधून ह्या दोन्ही संख्या वजा करायच्या. 120 मधून 55 कमी आणि 120 मधून हे 60 कमी. तर साधीच्या उदाहरणामध्ये सरासरी कमी झाली होती म्हणून ते आपण प्लस केलं होतं. इथे सरासरी वाढलेली आहे म्हणून इथे मायनस करतोय. मग या ठिकाणी 120 मधून 55 गेले तर राहील काय? 65. आणि 120 मधून 60 गेल्यावर राहतील काय? 60. आपण ठरवायचं सरासरी काय विचारली? त्याची नवीन सरासरी म्हणजे 12व्या डावातली सरासरी. तर ती काय झाली? 5 ने वाढलेली. म्हणजे वाढलेली संख्या कोणती? 60 की 65? 65. म्हणून याचं उत्तर राहील तिसरा पर्याय.